नाशिकमध्ये 2015 मध्ये कुंभमेळा होतोय। या कुंभमेळ्यावरचा खर्च निरर्थक की सार्थक या विषयावरून वाद सुरू झालाय। कुंभमेळ्यासाठी 2000 कोटी रुपयांची तरतूद केली जाणार आहे। मात्र कुंभमेळ्यासाठी एवढा खर्च करण्यास छत्रपती संभाजीराजे यांनी विरोध दर्शवलाय। या मुद्द्यावरून संभाजी ब्रिगेडने साधू महंतांना आव्हान दिलंय। डिसेंबरमध्ये संभाजी ब्रिगेड त्र्यंबकेश्वरला आमने सामने परिषदेचं आयोजन करणार आहे। यात ब्रिगेडचे पदाधिकारी आणि साधू महंत आमने सामने चर्चा करणार आहेत। छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा आरक्षण परिषदेत कुंभमेळ्यावरच्या खर्चाला विरोध दर्शवला होता। त्यावर हे पडसाद आता उमटू लागलेले आहेत। जे सगळे नंगे गुंगे सगळे साधू येतात, गांजा ओढतात, दारू पितात, अशा संस्कृतीला आपण जर प्रोत्साहन दिलं आणि ते मला आता कानावर आलं की 2000 कोटी काहीतरी त्यांना देणार आहेत, इतकी दुर्दैवाची बाब आहे। ज्या शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र घडवला आणि आपल्या सर्वांना घडवलं, त्या शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांसाठी आपण संवर्धनासाठी आपल्याकडे 10 कोटी 20 कोटी 50 कोटी रुपये नसतात आणि आपण एवढे कोट्यावधी रुपये या कुंभमेळ्याला देतो, इतकी दुर्दैवाची बाब आहे। आणि जर कुंभमेळा 2015ला असं मला कळते आणि त्यावेळी हा विषय निश्चितपणाने मी त्याला विरोध करणार आहे। त्या परिषदेला समोरासमोर साधू महंत, संभाजी ब्रिगेड, युवराज संभाजीराजे आणि त्याचप्रमाणे कुंभमेळ्याचे समर्थक विरोधक समोर बसून विचारमंथन व्हावं, यातून सामान्य जनतेला जनजागृती व्हावी, हाच संभाजी ब्रिगेडचा उद्देश आहे।